घरासमोर मित्रांसोबत खेळताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कारंबा येथे शुक्रवारी दुपारी घडली। बाबू तानाजी होळकर वय 7 राहणार कारंबा तालुका उत्तर सोलापूर असे मृत बालकाचे नाव आहे। या घटनेमुळे कारंबा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबू शुक्रवारी दुपारी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होता। खेळण्याच्या ओघात अचानक त्याचा तोल गेला आणि घरासमोरच असलेल्या पाण्याच्या आडात तो पडला। बाबूचा अचानक आवाज बंद झाल्याचे आणि तो दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत खेळणाऱ्या बालकांनी आरडाओरड केली। मुलांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक ग्रामस्थ तात्काळ मदतीला धावून आले। 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर चिमुकल्या बाबूला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले। त्याला तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। चिमुकल्या बाबूवर कारंबा येथे अश्रुपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। घटनेची माहिती डॉक्टर तुषार मधुकर निंबोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिरजादे या घटनेचा पुढील तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।